आपण विवेक चूडामणी ग्रंथ प्रकरण क्रमांक 72 आणि श्लोक क्रमांक 54ला थांबलो होतो. सुरुवात केली आणि थांबलो. प्रकरणाचं नाव आहे ध्यान साधना सहाय्यक विचार. ध्यान जसं आपण काल पाहिलं, सुंदर ते ध्यान राहो आता हेची ध्यान, राहो आता हेची ध्यान, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. म्हणजे जे आपल्या काकड्याच्या मालिकेमध्ये ध्यानाचे जे सगळे, तर कशाचं ध्यान करायचं आहे, तर कालच्या 49 नंबर श्लोकच्या अगोदरचं जे प्रकरण होतं महावाक्य विवरण, है की नाही, तत्वमसी महावाक्य विवरण, त्या नामाचा ध्यास करणं. जशी आळी त्या भेंगुर्टीचा ध्यास करते तसं त्या चैतन्याचा ध्यास करतो. त्या महावाक्याचा उपदेश झाला आणि तो त्याच्यावर सतत आरूढे, अनुसंधानावर आरूढे ध्यान करणारे बरेच लोक आहेत जगामध्ये. पण कशाचं ध्यान करायचं आहे, तर तो उपदेश मिळाला पाहिजे. उपदेश काय आहे? दासबोधमध्ये उपदेश प्रकरण आहे, खास उपदेश प्रकरण. कोण विठ्ठल विठ्ठल म्हणतं, कोण राम राम म्हणतं, कोण कृष्ण कृष्ण म्हणतं, कोण ओम ओम म्हणतं, अजून कोण गायत्रीचं मंत्र जप करेल, कोण अजून काय करेल, कोण अजून काय करेल. ते म्हणतात शेवटी सोम सोम म्हणेल. शेवटी त्यांनी सांगितलं तत्व महावाक्याचा उपदेश भला, परंतु त्याचा सुद्धा जप नाही बोललेला, तेथीचा विचारच साधके केला पाहिजे. महावाक्याचा उपदेश भला, आपल्याला उपदेश भेटला तर महावाक्याचा उपदेश भला आहे, पण त्याचा जप नाही बोललेला, तेथीचा विचार साधके केला पाहिजे. महावाक्याचा उपदेश घेता ती वस्तुतत्वता आपण असता, त्याचा जप करता वृथा शीनच होईजे. वेदेश्वरी नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये भगवान शंकर प्रभू रामचंद्राला मार्गदर्शन करतात ज्ञानाचं, अनुग्रहाचं. ते म्हणतात ध्यान करायचं, पण तू ध्यान कोणाचं करतो, दान करतो, कशासाठी करतोय, सगळ्या गोष्टीचा निश्चित करीत आणला त्यांनी. एखाद्याच्या गळ्यात माळ आहे पण जर अनुग्रह नसेल तर ते जर ऐकलं तर तो म्हणेल मग करायचंच कशाला. बघा, मग ध्यान करायचं तर कोणाचं करायचं आहे, तर स्वतःचंच करायचं. आणि तेच रसायन ज्यावेळेला भेटलं जातं त्याचा ध्यास लागल्यानंतर ती गोष्ट मग आळी, तुका म्हणे आळी जिवे नुरीची वेगळी, मग जीवपणा बाद होईल. बघा, त्याच्यातच एक शुप्त स्थिती ते तुका म्हणे आळी जिवे नुरेची वेगळी, ज्याच्याने जीवपणा बाद होईल असं ध्यान करायचंय. आणि शिव परमात्मा स्वरूप आहेत असं ध्यान करताना ते म्हणतात ज्याचं ध्यान करायचंय, जे जात नाही, ज्याला जात वीत गोत कुळ शिळमात, ज्याला जात पात गोत्र कुल किंवा वंश यापासून दूर असतात. याच्यामध्ये आपण बटोरलं गेलेलो आहे. मग नको आहे का 18 पगड जाती? आवश्यक आहे. त्याच्यामध्ये सुद्धा त्या कोणी निर्माण केल्या? देवाने नाही निर्माण केल्या, ज्यांनी त्याच्या कर्माच्या हिशोबाने आहे. 18 पगड जाती म्हणजे थोडक्यात एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये, बँक, रिझर्व्ह बँकमध्ये कामाला आहे, कोण चपरासी आहे, कोण वॉचमॅन आहे, कोण शिपाई आहे, कोण क्लार्क आहे, कोण मॅनेजर आहे, कोण त्याच्यावरचा कोण अधिकारी आहे, कोण गव्हर्नर आहे. मग ह्या ज्या आहेत त्यांनी त्यांच्या शैक्षणिक पात्रतेतून त्यांनी त्या जागा मिळवलेल्या आहेत. तशी आपल्या योग्यतेने. आणि ब्राह्मण आहे समजा जातीने, पण त्याचं वागणे एकदम बत्तर आहे, तो शूद्रापेक्षाही शूद्र आहे. मग काय ओळी ज्ञानेश्वरीमध्ये? ब्राह्मण पानबुडा झाला, माशा लागी भुलला, ब्राह्मण माशा लागी भुलला, ब्राह्मण पानबुडा झाला, तेथेही पावला नास्तिक वादू. ब्राह्मणाला असं वाटलं मला मांसाहार करायचा खूप, म्हणून मी आता काय करतो, कोळ्याच्या समाजात जातो. तर कोळ्यांच्या समाजात गेला इकडून, तर ते कोळे म्हणतात असला नास्तिक नको आमच्यामध्ये. बघा, म्हणजे ज्याला त्याला ज्याच्या ठिकाणी राहूनच करायचं. अर्जुनाला सुद्धा गीता सांगते नाही काय, तू क्षत्रिय जन्मात आलाय ना कुळात, तिथं काम कर, पण एवढं लक्षात ठेव, तू क्षत्रिय सुद्धा नाहीस, तू वैश्य पण नाहीस, फक्त व्यवहार चालण्यासाठी तुला ते कर्म म्हणून दिलेले. मग ज्याला जात पात गोत्र कुल किंवा वंश यापासून दूर असतात, नाम रूप गुण दोषरहित असते, त्याला नाम नाही आहे, त्याला रूप नाही, देवाला नाव नाही, रूप नाही, गाव नाही, गुण दोषरहित असतात. त्यांच्याकडं गुणही नाही आणि गुणाच्या सापेक्ष दोषही नाहीत. देश काल वस्तू निरपेक्ष असते. देश काल वस्तू, देहाच्या निमित्ताने देश आहे, देहाच्या निमित्ताने काळ आहे, पण तो देहच नाही आहे, ते चैतन्य, ते आकार विरहित आहे. त्यामुळं त्याला देश काल वस्तू निरपेक्ष असते. ते ब्रह्म तू आहेस अशी आपल्या ठिकाणी भावना कर, म्हणजे याचं ध्यान कर.
ध्यान कर. आणि ते ध्यान कसं आहे, ते केलेले प्रतिकात्मक आहे, सुंदर ते ध्यान. पण ते पाहत असताना आणि जर मूर्तीलाच पाहून जर ध्यान करत असेल तरी भागवतमध्ये सांगतात तो तिसऱ्या दर्जाचा आहे. एक उपासनेचा आहे, एक मानसिक आहे, आणि एक डायरेक्ट चिंतन आहे, आणि एक स्थूलाचं आहे. पण चालेल, जो जसा अधिकारी असेल त्यांना घेऊन जायचे. अधिकार तैसा दावियला मार्ग, त्याप्रमाणे घेऊन जायचे. अशा आपल्या ठिकाणी तू भावना कर, असा मी आहे, ते ब्रह्म मीच आहे, असं पद्धतीने ध्यान करायचं. ठराविक देवाच्या नावाच्या माळा जपायच्या नाही सांगितल्या, पण फारच काही करत नाही त्याच्यासाठी ती प्रथम स्टेप आहे, ती बालवाडी आहे. त्याच्या पुढे गेला पाहिजे. ज्ञानदेव मौन, जपमाळ बाहेरी. हां, एवढ्या जपा तेवढ्या जपा हे कुठे आहेत, ठीक आहे, पण कुठपर्यंत आहे. बेचे पाडे पाठ करायचे, मोठ्याने पाठ करायचे, मोठ्याने बोलायचं. पाठांतर करताना सुरुवातीला आपण मनातल्या मनात कुठं वाचता येत होतं आपल्याला, आणि मग नंतर मनातल्या मनात वाचायचंय. तशी एक स्टेप आहे परमार्थामध्ये, एक पायरी आहे. त्या पायरीने जायचं. असं डोंगरावर जी मंदिर दाखवली ती तेच सांगतात तुम्हाला, अशी तुमची पायरी वाढवत वाढवत त्या उंचीपर्यंत तुम्हाला जायचे. मग मला तो कर्मे फिरे, जीवा फिरे मुखमा, मनवा तो 14 फिरे. ये तो सुमरीन नाही, ज्याच्यासाठी बसलाय ते दिलं बाजूला बसलेला आहे. आणि माला बनाई कास्ट की, बीच में डाला सूत, माला बिचारी क्या करे, जपने वाला कुपोत. मग तुम्हाला ज्ञान देऊ मौन, मनातल्या मनात ध्यान, जपमाळ अंतरी अशी नाही. आणि मी एकटा जपत नाही, धरोणी श्रीहरी जपत, देव आणि मी एक आहे, ते ब्रह्म तू आहेस असा निश्चय कर. तो आणि मी एक आहे असं समजला तर तू तद्रूप होशील, त्याच्यासारखा होशील. या श्लोकात बघा, हे 10 श्लोक महत्त्वाचे आहेत. तत्वम असी या शब्दाचं मार्गदर्शन केलं, या उपदेश केल्यानंतर आता याच्यावरच आरूढ राहायचं, मरेपर्यंत याच्यावरच आरूढ राहायचं. आणि प्रयत्न करायचा का तो क्षण मला साध्य करायचं आहे. काय का मला तशी अनुभूती आली का मी खरंच स्वतः अनुभवतोय मी ब्रह्मस्वरूप आहे. आणि होतं असं काही लोकांना झालेलं आहे. या श्लोकापासून पुढील 10 श्लोकामध्ये साधक ध्यान साधनेस बसला असताना त्याला सहाय्यकारक होणारे विचार मांडलेले आहेत. तुम्ही ते मुखोद्गत करणे आणि त्याचा सातत्याने चिंतनामध्ये आणि ध्यान साधनेमध्ये वापर करणे चांगले आहे. किती लोक बघा इथे सांगितले या श्लोकात, पुढील 10 श्लोकामध्ये साधक ध्यान साधनेत बसला असताना त्याला सहाय्यकारक होणारे विचार मांडलेले आहेत. परम ध्यान अतिमहत्वाचं आहे. ध्यान दुय्यम दर्जा आहे, तरी सुद्धा पहिला दर्जा ज्ञान, नंतर ध्यान असं सांगितलेलं आहे एका ठिकाणी की ध्यान सर्वात श्रेष्ठ आहे. हो, सर्वात श्रेष्ठ आहे, कारण ज्ञान तुला दृढ होऊ शकत नाही. पण ज्ञानाने अभ्यासाहुनी ज्ञान गहन, ज्ञानाहुनी ध्यान, ध्यानावरून कर्मफल त्याग अधिक बरा. बघा, ज्ञान बरं, ज्ञानापेक्षा ध्यान, ध्यानापेक्षा कर्मफल त्याग अधिक बरा. आता बघा, ही एक स्टेप आहे. परत ज्ञानेश्वरी ही साधकाला तिकडून घेऊन जायचे. आता इकडून उलटी घ्या, कर्म त्याग फल, त्याच्यापेक्षा ध्यान, आणि ध्यानातून ज्ञान. तुम्हाला जायचे कुठं, ज्ञानाची कास धरायची, पण तुम्हाला ते नाही. मग कर्मफल त्याग, नैष्कर्म्य स्थिती. मग त्याच्यातून काय होईल, ध्यानाकडं मन लागेल. ध्यानाला बसल्यानंतर मनात जे विचलित विचार येतात ते येणार नाही, कर्मफल निष्कर्म स्थिती असल्यानंतर. आणि त्याच्यातून ज्ञान, ज्ञान म्हणजे ते तू आहेस म्हणल्यानंतर झटकन त्याचा चार्ज घेणं. मग ज्ञान स्थिर नाही होत, त्याच्यासाठी दुय्यम दर्जाचं ध्यान सांगितलेलं आहे. त्याला 12व्या अध्याय ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायात 1240 नंबरच्या ओळीत आठवतंय, मध्यम स्थिती आणि उच्च स्थिती. त्याच्या सांगितलं की मध्यमाला, किंवा चला भागवतमधलं कोण, कनिष्ठा कनिष्ठ, मध्यमा उत्तमा सहज अवस्था ज्ञान, मध्यमा ध्यानधारणा, कनिष्ठा शास्त्रचिंतन, मूर्तीपूजा, तीर्थाटन, आधमा आधमा ज्यांचं दर्शन घ्या, शाबास. बघा, जे ज्यांचं पाठ नाही ते भगवंत असा करतो
आणि हे कोणासाठी करतोय? तुमची आपली धारणा दृढ व्हावी म्हणून. त्याच्यातून आपले जे भाऊबंद आहे ते म्हणले आम्ही घरी ऐकतो बाबा, आम्हाला नाही शक्य यायला. त्यांची धारणा म्हणजे हे जे आठवतंय ना, हे कोण आठवून देतोय? तोच आठवून देतो. पुन्हा एकदा, उत्तमा सहज अवस्था ज्ञान. उत्तमाला सहज अवस्था आहे, लगेच वस्तूशी काय हो ज्ञानेश्वरीची, काना वचनाची नी बेटी सरिसा पै किरटी वस्तू होणे उठी कवनू एकू. तो उत्तमा सहज अवस्था. सहज सांगितल्यानंतर अशी श्रीपाद बाबा म्हटले की मला सांगितल्यानंतर केरोबाबांनी माझी तशी स्थिती झाली. 2 मध्यमा ध्यानधारणा. बघा आलं का नाही? तिकडचं झालं का ते त्यांच्या बोलण्याचं? ज्ञानात ध्यान श्रेष्ठ आणि ते भागवत काय सांगते? मग 2 वक्त नाही, जसं भेटेल. आणि अजून एक माऊलींना गीतेमध्ये बांधिलकी आहे, जसं बोललेले तसंच बोलायचं. त्याला त्यांनी जो विषय दिलेला आहे त्या विषयावर बोलायचं आहे की नाही? त्याप्रमाणे कुठं आलो होतो आपण? हां, त्यांचं काय झालं म्हणले? मध्यमा ध्यानधारणा, कनिष्ठा शास्त्रचिंतन. बघा, शास्त्रचिंतन करणाऱ्या लोकांनी विचार करायचा. आम्ही सारखं वाचतो, खातो आणि टाकून देतो, खातो आणि टाकतो. काय जुनी म्हणे आपल्या गावाकडची? हां, काय खाल्लं पोट गेलं एक झालं, बस. खाल्लं पोट गेलं एक झालं, खाल्लं गेलं निघून. आणि आपल्या शाळेतल्या म्हणीप्रमाणे नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडून गेले. शास्त्रचिंतन कनिष्ठामध्ये. आणि कनिष्ठ का कनिष्ठात कनिष्ठ आहे, कनिष्ठच बस, एवढंच बस. लय खाली रस्ता तळाला नको पाठवायला यांना. ह्या शहाण्यांना किती उंची हासिल करायची, म्हणून ध्यान महत्वाचे. आता जे कनिष्ठ आहे शास्त्रचिंतन, हे शिकून आपले भोरबाबा निवृत्तीराघोजी भोर, ज्यांचं मामासाहेबांनी कीर्तनाच्या परीक्षा घेतल्या होत्या, असे ते म्हणले हे तुम्हाला शिकवलंय ना, बेसिक शिकवलंय, बेसिक फक्त. आता तुम्ही निष्काम कर्मयोग आचरा. कुठे सप्ताह, कुठे काही चांगलं काम चाललं असं, तिथं तुम्ही खतपाणी घाला. त्याच्यामध्ये तुमची शोध मोहीम पण चालू राहील. आणि एखाद्या दिवशी तुमच्या एवढ्या सगळ्या चांगल्या कर्मामध्ये एखाद्या दिवशी एखाद्या महात्म्याची भेट होईल आणि त्याच्यातून तुम्हाला साधन भेटेल. आणि हे महात्मा भेटणं, साधन भेटणं ही तुमची शोध मोहीम आहे. आम्ही फक्त तुम्हाला दिशा दिलेली. मग जो शास्त्रचिंतन केलंय त्यांनी ध्यानाकडे जायचंय, पण ध्यान कशाचं करायचंय ते. आता यांना शास्त्रचिंतन कनिष्ठा आणि आधमाधम तीर्थयात्रा आधमाधम. बघा आता यांची, आणि हे आपल्याला सांगायला काय, तुम्हाला टाईम भेटत नाही, काय बोलायचं तुम्हाला. बरं, पण परत जाणत्या माणसाला एक इंटिमेशन आहे. 2 का 3 अध्याय 26 नंबरचा श्लोक, 2 का 3, की शहाण्या माणसाने, ज्ञानी माणसाने. बघा आज आता आपल्याला ती कालचं पुस्तक पाहिजे होतं तुमचं, की ज्ञानी माणसाने दिशाभूल होईल. म्हणजे अज्ञानी माणसाला लगेच नैष्कर्म्यतेचा बोध सांगू नये, चुकू नये. पण ती 17 अध्याय ती पक्वान केवी जी. हां, म्हणून बाळका नेदीजे धनुर्धरा. चालेल. हां, मग त्यांना निष्कर्म्य बोध लगेच सांगू नये, कारण त्याचा विपरीत परिणाम होईल. त्याच्यावर स्वामी विवेकानंद ऑब्जेक्शन घेतात. हे मला केव्हाही पटत नाही. 3 अध्याय आहे ना, त्याच्यातच ते वाक्य. हां, 3 अध्याय 26 नंबर. आता फिट राहणार. 2 का 3. आणि कोणतीही गोष्ट रिव्हिजन होणार ना तुमची. कोरोनामध्ये अभंगाचं शेवटचं चरण कोणतं आहे? ध्रुव. शेवटचं नाही तर 3. पहिलं आणि 2 राहतं ध्यानात, कारण पहिलं 2दा आणि 2 त्याचं तर बऱ्याच वेळा होतात, हे की नाही. जे सायासे स्तन्य सेवी ते पक्वान्न केवी जेवी, म्हणून बाळका जेवी नेदावी धनुर्धुरा. तैशी कर्मे जया अयोग्यता, तयाप्रती नैष्कर्म्यता न प्रगटावी, खेळता आधी करू नये. चुकूनही खेळता दिलं असं सुद्धा नाही द्यायचं. बघा किती बोध आहे, कोणाला द्यायचं नाही. पण स्वामी विवेकानंद ऑब्जेक्शन घेतात.
26 नंबरच्या श्लोकवर 3रा अध्यायाच्या अधिकार दोष असं एक पुस्तक आहे त्यांचं त्याच्यामध्ये. आणि त्यांना स्वामी विवेकानंदांना विचारलं अमेरिकेमध्ये, तुम्ही या उच्च गोष्टी सांगता आणि असं मुखी नाम हाती मोक्ष, ते ज्ञान भेटल्यानंतर जीव लगेच सर्वांगाने परिपूर्ण होऊन जातो, आणि तुम्ही आम्हाला इकडे सांगायला आलेत अमेरिकेत. तुमच्या देशात तर आम्ही असेच कर्मकांडी पाहतो, कनिष्ठा शास्त्र श्रवण आणि अधमाधम तीर्थाटन, आणि असंच मूर्तीपूजा पण आहे अजून एक त्याच्यामध्ये दुसरा पण. तर त्या तुम्ही सांगता, मग त्यांना का नाही सांगितलं तुम्ही आम्हाला एवढं सांगायला लागले? ते म्हणले आमच्या ऋषी मुनींबद्दल मला अत्यादर आहे, परंतु त्यांनी वापरलेल्या चुकीच्या पद्धतीवर मला त्यांचा दोष काढल्याशिवाय राहत नाही. कोण कोणाला लावतोय सुरुंग? त्यांनी सांगितलं यांचा अधिकार नाही, यांना ते सांगायचं नाही. आणि मग तिथे तो शाळेतलं दृष्टांत आहे. शाळा तपासणी अधिकारी येतात तेव्हा ते विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतात, आणि त्या प्रश्नांचं उत्तर आलं नाही तर रागवतात कोणाला? शिक्षकाला. यांना शिक्षकांना विचारलं का तुम्ही त्यांना ह्या तत्त्वज्ञानाचा बोध दिला नाही, का नाही दिला? तर ते म्हणतात की त्यांची योग्यता नव्हती. ते मठ मग तुला कशाला इथं ठेवलेलं आहे? तुला यांना शहाणं करायलाच ठेवलंय ना, मग तू का नाही करत? तर त्यांनी मुद्दाम डावलले, म्हणले यांना दिलं नाही ज्ञान. का? त्यांना कळालं ज्ञान दिल्यानंतर, ज्ञान भेटल्यानंतर तो मनुष्य जवळजवळ ज्ञान देणाऱ्याच्या सारखाच होतो, आपणासारखी. आपुल्या पदी कृपा कटाक्ष न्याहाळले, आपुल्या पदी बैसविले, बाप रखमा देवरो भक्ता दिधले. एक राहिलं कोणतं तरी, कृपा कटाक्ष न्याहाळले, आपुल्या पदी बैसले, बाप रखमाव देवीवरू विठ्ठले, भक्ता दिधले काय? वरदान. बघा, मग तेवढं ते लेवलचं झाल्यानंतर यांना काय वाटलं माहिती आहे का? राहिली एक नाही, बरोबर. तर त्याच्यामध्ये त्यांना काय वाटलं, यांना जर आपण वरदान दिले आणि हे जर आपल्या लेवलचे झाले तर आपल्याला मिळालेले विशेष अधिकार आपण गमावून बसू, म्हणून मुद्दाम त्यांना दिले नाही. अरे पण जो त्याला त्या पदावर नेऊन बसतो ना, तो आयुष्यभर त्याला विसरू शकत नाही. त्याला अशी ती उंची आहे ज्ञानाची. ज्ञान उंच स्थितीवर घेऊन जातो. त्याच्यामध्ये जो कचरा आहे ना, हिनकसपणा, तो काढून टाकत असतो. पण नाही, तर याच्यावर त्यांनी सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांनी आपलं तेथे सत्क्रियाची तेथे सत्क्रियाची लावावी, त्याची की प्रशंसा व्हावी, नैष्कर्मी ही दावावी आचरणीय. त्यांना तिथं सत्कर्मच करायला लावायचं. तयाप्रती नैष्कर्म्यता सत्क्रियाची लावावी, चांगली क्रिया करायला लावायची, सत्कर्म. त्याची एक प्रशंसा हवी. ते असं करायचं, अन्नदान तीर्थयात्रा सगळं असं करायचं, तसं करायचं. हो, नैष्कर्मी ही दावावी आचरुणी. करायचं असेल ना तर तुम्ही ते आचरण करून दाखवायचं. लोकसंग्रह लागी वर्तता कर्मसंगीतो, बंधू आगी अंगी वाजेल ना, त्याप्रमाणे त्याला द्यायचं नाही. तर स्वामी विवेकानंद काय म्हणतात, मला हे पटत नाही तुमचं. अरे ह्या खोलीमध्ये 1000 वर्ष झालं, महिना झालं अंधारे, ह्या खोलीमध्ये महिना झाला एकदम कट्ट काळोखे, आणि आता आम्ही ती लाईन जॉईंट केली आणि लगेच बटन दाबू नका, नाही तर काय होईल, नुकसान होईल. डायरेक्ट उजेड कसा का होईल, अंधार कुठे जाईल लगेच. अरे बाबा, हे सापेक्ष आहे ना उजेडाचे, तोच अंधार झालेले आहे, अंधारच उजेड होतो. बघा, म्हणजे त्यांनी सांगताना सांगितलं का ते सांगणं गरजेचं आहे, यांनी नाही सांगितलेले. बघा का नाही सांगितलं, राम जाणे. आणि त्यांनी नाही सांगितलं हा पण त्यांच्यावर आरोप गुन्हा नाही आहे. बाप भाग्य आपलं कर्म, म्हणून आपल्याला त्यांची गाठ त्याचीच पडू शकते या विश्वामध्ये. ज्याचं काही त्याच्याकडून चांगलं घेणं असेल किंवा वाईट देणं असेल तरी त्यांची गाठी भेटी होत जाणार आहे. म्हणून तू ध्यान साधना कर. ध्यानामधून आपण गेलो बघा तिकडे, ज्ञान, मग ध्यान, मग शास्त्र श्रवण, आणि नंतर तीर्थाटन. आणि आता बघा काय होणार माहिती का, उलटी अधमा तीर्थाटन. तर तो काय होईल, एक वर्ग पुढे येईल, कनिष्ठ. पण नुसता का गायचं, का म्हणायचं, का चालायचं, का? मग शास्त्र वाचावी,
ज्ञानेश्वरी. मग ते वाचता वाचता तो म्हणेल मग आता आपल्याला ध्यान करायला पाहिजे. मग कोणाकडून तरी ते मिळवील शास्त्रामधून, हा ते ज्ञान पैगावरवीन घ्या. मग तो घेतल्यानंतर कुठे येईल? आता ध्यानाच्या पोझिशनवर येईल. आणि झालं का ध्यान, मग उत्तम ज्ञान आहे ना, सहज अवस्था. मग त्या सहज अवस्थेवर जाईल तो. बघा काय किती आपण असं इकडून पण जायचं ओळीकून, आणि नाही उमजलं तर तिकडून यायचं. बघा किती जबरदस्त आहे. म्हणजे तुमची आपली बुद्धी तशी सूक्ष्म होणार तुमच्या कर्माने. तुमचं कर्म जसं सानुकूल होणार तसं तुम्हाला ते उलगाडा होत जाणार. या श्लोकापासून पुढील 10 श्लोकामध्ये साधक ध्यान साधनेस बसला असताना त्याला साह्यकारक होणारे विचार मांडले आहेत. काल मी पाहिलं रामभाऊ बाबा राऊत, ते म्हणले लोकांनी सांगितलं पाहिजे. नाही, रामभाऊ बाबा राऊतांनी नाही. मगाशी हसेगावकर बाबा, काय नाव त्यांचं, संदीपन बाबा हसेगावकर आणि देगलूरकर महाराज त्यांची इंटरव्ह्यू घेत आहेत. आणि ते म्हणतात तुम्हाला हे मृदुंग वाजवतात, गाणं गातात. ते म्हणले वक्त्याला नाही बोलता यायचं, पण खालच्या श्रोत्यांनी सांगा बाबा तू वेळ घालू नकोस आमचा. एक तर आम्ही सगळा वेळ काढून आलेलो इथे, तोय बाबा एवढं लांबून आलाय, आम्ही आलोय आमच्या मागं, तर आमच्या वेळेचं सोनं होऊ दे असं कोणी सांगायचंय? खालच्याने. आणि जेव्हा सगळे बोलतात ना तेव्हा तो ईश्वरी संकेत असतो, त्यालाच व्यष्टीचे विचार म्हणतात. जेव्हा एक माणूस मागणी करतो तेव्हा नाही, पण जेव्हा 1000 माणसं मागणी करतात तेव्हा विचार करावा लागतो त्याला. ही आता मध्ये जी आली होती ना रॅली ह्या लोकांची, ती व्यष्टी आली होती. ते संसदेत 1-2 बोलतात ना, संसदेत ते 1-2 ते व्यष्टीमध्ये आहेत. आणि हे कोण आले होते? समष्टी आली होती. तुमच्यामध्ये पॉवर निर्माण होती. जर यांनी विचार मांडले बाबा आम्हाला ध्यानाचं काही सांगा, कशाचं ध्यान करू? काय नाही, आपलं करत राहायचं तीर्थयात्रा. तुम्ही ही मुखत्वत करणे, ध्यान साधनेला बसला असताना त्याला साह्यकारक होणारे विचार मांडले आहेत. तुम्ही ते मुखत्वत करणे आणि त्याचा सातत्याने चिंतनामध्ये आणि ध्यान साधनेत वापर करणे चांगले. काही लोक प्रश्न विचारतात, मान्यवर प्रश्न विचारतात. मान्यवर चांगल्या लोकांशी पण बसणं उठणं होतं आपलं, जर तुम्ही चांगले आपण राहिलो. तो ज्यांना तुमचे विचार नाही पटत त्यांच्याशी तुमचा बसण्याचा योग येईल. तेव्हा ते तुम्हाला प्रेमाने विचारणार, महाराज मी तुम्हाला जरा आडवं लावून विचारतो, एवढे दिवस आम्ही करतो आम्हाला का नाही होत? अरे बाबा तुम्ही ध्यानाला किती वेळा बसता? हे अष्टसात्विक भाव आम्हाला का नाही होत? ध्यानाला बसल्यानंतर होईल किंवा संबंध जोडल्यावर होईल. मैतीला सगळे पाहुणे गेलेले नाही रडत, लेकी रडतात. लेकी काहीतरी संबंध आहे ते रडतात. तसं तुम्हाला संबंध जोडला पाहिजे किंवा ध्यान केलं पाहिजे तर अष्टसात्विक भाव होतील, एरवी नाही. ते बंद करून बस वायर, बस वायर, हां राहू दे. हां बस. कुठे आलो होतो आपण मामा? कुठे आलो होतो आपण? अष्टसात्विक भाव केव्हा होतील? साक्षात्कार केव्हा होईल? ध्यान साधनेला बसल्यानंतर. ध्यानाला कधी बसेल? गुरुजींनी ज्ञान दिलं तर. ध्यानाला का बसतो? ज्ञान ठसण्यासाठी बसतोय. मला दिले बाबांनी, पण माझं बहिर्मुख वृत्ती आहे, ती मला अंतर्मुख करायची. बाहेरची दृष्टी बंद करून मला त्या विषयावर पूर्णपणे माझं काय इंग्लिशमध्ये म्हणता तुम्ही, हो त्याच्यावर पूर्ण एकाग्रता करायची मला. बंदुकीतून गोळी मारताना इकडे इकडे बघून जमल का? गोळीतून बंदूक मारायला, गोळीतून बंदूक मारायला, बंदुकीतून गोळी मारायला जमेल? इकडे इकडे बघून पूर्णपणे त्याच्यावर हे करावं पाहिजे, लक्ष. तसं त्याच्यावर लक्ष करायचे, ध्यानधारणा करायची. आणि सातत्याने चिंतनामध्ये आणि ध्यान साधनेमध्ये वापर करणे चांगले. ते ब्रह्म तू आहेस अशी वृत्ती सतत अंतकरणामध्ये ठेवा. बघा हसायला कधी येणार? कधी येणार हसल्यावर? हसायला कधी येणार दीपक? चुकल्यावर. आणि बरोबर असल्यावर काही आपल्या बॉडीवर परिणाम होणार नाही. उलट असून जसे काय आपल्याला हाणून मारून बसवले का काय असं वाटणार. म्हणून तुमच्यामध्ये काहीतरी निर्माण करावं म्हणून देव मुद्दाम चुकवतो, है की नाही? ते ब्रह्म तू आहेस अशी वृत्ती सतत अंतकरणामध्ये ठेवा. राहते आपल्या, राहायला पाहिजे. आपण आहे
बाबांच्या कृपेने आपण 35% आलेले आहे. 35% पास 100% झालोय आपण. पास 101% पास झालेले. पण आपल्याला काय वाढवायचंय? आपली काय उंची वाढवायची, काय म्हणतात पर्सेंटेज वाढवायचे आहेत आपल्याला. त्याच्यासाठी सातत्याने प्रयत्न केला पाहिजे. अशी वृत्ती सतत अंतःकरणात ठेवा. किती जणांच्या आहे? किती जणांच्या म्हणणारे सांप्रदायिक आम्ही आहोत असं म्हणणाऱ्यांच्या किती लोकांच्या तसं वाटतंय? सांगणाराच्या कदाचित असू शकेल, निम्म्या लोकांच्या कदाचित. हे पण थोडंसं वधारा काम आहे. वधारा काय म्हणतात ते असं देतात तेव्हा आपण ओंजळी टाकतो ना, आणि थोडं पसाभर जास्त टाकतो ना तसं. आता पसाभर जास्त कुठं? शेंगांमध्ये, अजून काही दुसऱ्या वस्तूमध्ये. आणि जर आपण असंच गेलो सोनाराच्या दुकानात म्हणलं पसाभर थोडं इकडे टाका तेवढं निघा आता, ऐक नाही. पण टाकलेलं आहे. पण ऐकायला येणार आहेत, हे जे राबवणार आहेत प्रोग्राम वर्षानुवर्षे, त्यांना याची तर काडी मात्र खबर नाही. कोणत्याही विषयाचे आकलन करून घेणे किंवा ती जाणून घेणे हे कार्य बुद्धीचे असते. मला कळालं ना, तू बुद्धीपर्यंत आहेस आणि ते तत्वबुद्धीच्या अतीत होशील तेव्हा कळेल. तुला जरी कळालं म्हणत असशील तरी तू कुठे? बॉर्डरच्या अलीकडेच आहेस. अजून बॉर्डर क्रॉस नाही केली. हे कार्य बुद्धीचे असते. तर त्याची भावना करणे हे मनाचे असते. मला असं वाटतंय बरं का, आता मला असं वाटतंय बाबासारखं झालं पाहिजे, मला असं वाटतंय. मग सत्य तत्वाचे केवळ ज्ञान करून घेणे हे काही तुम्ही, हे मनाचे आहे ते बुद्धी. सत्य तत्वाचे केवळ ज्ञान करून घेणे हे काही तुम्हास सत्याप्रत नेणार नाही. नुसतं जाणलं आणि मनात फक्त भावना बाळगल्या. मला असं वाटतं लय करावं, मला लय वाटतं, पण मला टाईम नाही भेटत. करावंसं वाटतंय त्याला, अरे ह्या वरवरच्या भावना. करावंसं वाटतं, आवड आहे आणि सवड नाही. व्यसन, ज्ञानेश्वरीत 12 व्यसन नाही आणि व्यसन आहे आणि वेळ भेटत नाही असं काही वाक्य आहे ज्ञानेश्वरीची वेळ. व्यसन आहे आणि तू म्हणतो वेळ भेटत नाही. व्यसन असणारा माणूस कसा वेळ काढतो? तेवढ्या टायमात तो तेवढं ते काम करून येणार कोणत्याही विषयाचे. म्हणून सत्यत्वाचे केवळ ज्ञान करून घेणे हे काही तुम्हा सत्याप्रत देणार नाही किंवा सत्य तत्वासंबंधी मनात भावना बाळगणे त्याची प्राप्ती करून घेण्यास पुरेशी नाही. मला वाटतं, आम्हाला पण खूप वाटतं महाराज, आम्हाला वाटतं. हे सांगताना सुद्धा महाराजांचा टाईम खाता तुम्ही. आणि महाराज तुम्हाला जरा अंजारून गोंजारून घेतोय ना, तो म्हणेल तू मला जास्त शिकवू नकोस, मी याच्यातून गेलेलो आहे. मला असं वाटतं, मला जेवावं खूप वाटतं पण टाईम भेटत नाही. बाबांना लोक म्हणायचे आम्हाला ध्यानाला वेळ नाही भेटत. श्रीपाद बाबांना झोपायला टाईम भेटतो ना, जेवायला भेटतो का? जेवायला झोपायला भेटतो, जेवायला टाईम भेटतो, 2 टाईम जेवायला, पांघोळीला पाहुणे रावळ्यांकडे जायला टाईम भेटतो. आणि याला नाही भेटत काय? आणि मुख्य काम काय आहे तुमचं? पहा पण नवल कैसे चोज हे के उपदेश केवते झुंज परी पुढे वालभाचे भोज नाचत असे. बघा, नवले त्याला उपदेश करायचा आहे, पण प्रसंग काय? परी पुढे वालभाचे भोज नाचत असे. वालभ म्हणजे प्रेम, आवडी. किती मोठा प्रसंग असू दे, कामावर निघालेलो आहे आणि अति महत्वाचा माणूस भेटला, काय करणार? एरवी तो म्हणेल ही ट्रेन माझी चुकेल, पण आता चुकली तर चालू दे म्हणून आवडी आणि लाजवी. आवडे आणि लाजतो नाही, आवडी आणि लाजवी. व्यसन आणि शिनवी. व्यसने आणि मग तो लई त्रास होतो. मला होईल का त्रास? परमार्थाचं व्यसन असल्यावर त्रास होईल. रात्रीच्या आपण काम पूर्ण ड्युटी करून बाबा जायचे. आम्ही बाबांबरोबर जायचो तर बाबा डेपोला कुर्ल्याला सुटणार, फर्स्ट घेतलेली. मग पुलावरून गाडी करून जायचे किलोमीटरनी. बघा, आईशी कळवळ्याची जाती, देव कष्टविती परोपकारी, अशांची संगत आपल्याला घडली. आपण भाग्यवान आहे. शिवसेना ऑफिसला भेटायचं, गाडी किलोमीटरने ठरवायचं, इकडून 9 माणूस जायचे बसून आणि बाहेर गेटला उभं राहायचं कुर्ला डेपोला. बाबा येणार, बसणार, बॅग घेऊनच गेलेले असणार कामावर जाताना. का तिकडून सायनवरून एक्सप्रेस हायवेने डायरेक्ट
मग बेलला आळे फाटायच्या तिकडं, त्यावेळेला 9 ते 11 कीर्तन. मग जायचं. मग रात्री 9 ते 11ला तिथं काट्यावर पोचणार ना, सेकंड फर्स्ट करून गेल्यानंतर. तिथे गेल्यानंतर पहिले लोक विचारणार, जेवायचं चान्सच नाही, डायरेक्ट कीर्तन. कीर्तन झाल्यावर जेवण, मग तर निवांत आपलं काम झालं ना. एकदा का आपलं मुलीचं वडील आहेत ना आणि मुलीच्या घरचे लग्न झालं का त्या दिवशी निवांत, कधी रात्रीचे, तोपर्यंत त्यांना झोप नाही, ती तिथं निवांत. आणि मग जीवन निघाल्यानंतर गप्पा छप्पा करत करत इथे का बाबा परत डेपोला, आणि मग परत शिवसेना ऑफिसला यायचं. किलोमीटर काय झालं असेल ते बाबांचं पॉकेट विथ वरचे पैसे लागलेले 9 जण हेन, बाबा पण 10वे, त्यांनी पण त्याच्यात टाकायचे. असा करावा लागतो धर्मजतन. त्याच्यावर पोसले नाही पाहिजेत, पोळ पोसले जातात. गावाला ते सोडलेले असतात पोळ. तुमच्याकडं कटाळ्या, अजून वळू, अजून एक आहे चौथा. कटाळ्या, वळू, पोळ, जाना. असं जाणं नाही, याच्यावर जाणं पोसला जातो, त्याला कोण मारत बी नाही. असं झिजावं लागतं. आणि मग बाबा ड्युटीवर, आणि सगळे आंघोळ पांघोळ करून परत गाडीवर, रिक्षावर. त्या दुपारून आल्यानंतर झोपल्यावर दुसऱ्या दिवशी रात्री खाली बी नाही, दुसऱ्या दिवशी सकाळीच उठायचं. असं मग त्यावेळेला शीन होईल एवढा प्रवास झाला नाही, उलट तो म्हणतो भाग गेला सीन गेला आणि अवघा झाला सी आनंद. आवडी आणि लाजवी असं बी हे आपल्या डोक्यात आहे ना. अजून बाई आणि पुरुष, हे ती बाई असू द्या, किती मी पाहतो किती आपण बाहेर जातो ना, अनोळखी असतात पण इतके जवळ येऊन बोलणार ना, बाप रे बाप, आपले त्यांचा परिचय पण नसतो. आपल्याला काय वाटते पण त्यांना वाटणार नाही, कारण व्यसन आहे, आवडी आहे, लाजवी. अरे हा चान्स भेटला, आता बोलू शकतो, नंतर भेट नाही होणार. लाजवी नाही, व्यसन आणि शिनवी नाही, पिसे आणि न भुलवी. याला पिस लागले ते भुलणार नाही, पिस लागलेला बोलणार. तरी तेची काही बघा असे. आणि भावार्थू तो ऐसा, अर्जुन मैत्रियेचा कुवासा, आणि की सुखे शृंगारिल्या मानसा दर्पणू तो. यामुळे देव भुलले आणि त्यांनी त्याला ती गोष्ट दिली. बघा आता आपण कुठून कुठे गेलो, लय लांब गेलो, आता कुठे गेलो राम जाणे. सत्यत्वाचे केवळ ज्ञान करून घेणे हे काही तुम्हास सत्याप्रत नेणारी नाही. ही पहिली ओळ होती ना, ती भेटल्यानंतर आपल्याला मध्ये त्याला घ्यावं लागलं. अंतःकरण ठेवा, विषयाचे आकलन होणे, ती जाणून घेणे. लोक म्हणतात बाबा म्हणले आम्हाला वेळ नाही भेटत. वेळ नाही भेटत, व्यसन आहे. आणि काय वाक्य होतं, आवडी आणि लाजवी, आणि व्यसन आणि शिनवी. आता पाठ होईल, दोन्ही येतील, आवडी आणि लाजवी आणि व्यसन आणि शिनवी. असं होणार नाही. त्याप्रमाणे आपल्याला वेळ भेटणार, झोप नाही लागणार. कधी कधी बाबा एखादी ओळ म्हटले, ही ओळ. एकदा असं झालं, बाबांचं पार्श्ववाडीत चाललं होतं आणि बाबा म्हणले, दुसरी ओळ होती त्याच्यातली 16व्या अध्यायातली दुसरी ओळ, मावळती विश्वावासू नवल उदयला जो अविद्या राती रुसून या, गिळी ज्ञान अज्ञान चांदण्या, जो सुदीन करी ज्ञानिया स्वबोधाचा. बा म्हणले इथंच आहे ओळ 16व्या. म्हणलं तिथेच आहे, 10 नंबरच्या आतच आहे. मग 10 नंबरच्या आत म्हणलं, पहिली पाहिली दुसरी बघतच नाही माणूस पुढं. घरी आल्यावर म्हणलं नाही. आणि बाबा कीर्तनाला थांबले, आपण प्रवचन झाल्यावर निघून आलो. अरुण बाबाच्या इथं, अरुण बाबांना आम्ही खाली, बाबा तिकडून गलांडे हवालदार साहेबांच्या गाडीवर आले होते इकडं सोडायला घरी. आम्ही थांबलो, म्हणलं बाबा दुसरीचे. एवढं सांगायला इथं उभं राहिले होते का, एवढं सांगायला उभे राहिले होते. असा अट्टाहास पाहिजे आपल्याला. मग सहज आहे हो, सहज तंबाखूला चुना लावता लावता ती गोष्ट भेटेल. करतळी आवळे आत्मसाक्षात्कार, तंबाखूला चुना लावता लावता. हे पटायचं नाही, तेवढीच क्लिप काढली ना घोटाळा होऊ शकतो, पण नाही होणार. त्याचंच नाव मुखी नाम हाती मोक्ष. बघा सहज भेटू शकतो. त्या अडभंगनाथाला कसं सांगितलं होतं, अडभंगनाथाला असंच सांगितलं होतं त्याला. तेवढी आपल्याला झिरझिर लागली पाहिजे, मला सुटायचंच बाबा, आता बस झालो, मला सुटायचं आता. लगेच नाही, लगेच नाही सुटायचं लगेच नाही. जे काही तुम्हाला सत्याप्रत नेणार नाही किंवा सत्यत्वासंबंधी मनात भावना बाळगणे,
त्याची प्राप्ती करून घेण्यास पुरेसे नाही. माझी भावना आहे, तेवढ्याने नाही होणार. भावनेनी भावना बी अलीकडं, मन बुद्धी सर्वेंद्रिय संपली जातात तिथे गेल्यानंतर. श्रुतीच्या अभ्यासाने श्रवणाने सत्यतत्वसंबंधीच्या ज्ञानाची वाढ होते आणि ईश्वरासंबंधी भावभक्ती बळावतो. तुम्ही जाऊ शकता तिकडं, पण ते तुम्हाला झालं म्हणजे फायनल नाही झालेलं. अशा तऱ्हेने ज्ञान आणि भक्ती या अशा साधना पद्धती आणि मार्ग होत की ज्या योगे भगवंताच्या स्वरूपाचे ज्ञान आणि भगवानासंबंधीचा भक्तिवा भाव वाढीला लागतो. ज्ञानाने कोणत्या? या ज्ञानाने, पुस्तकी ज्ञानाने, भक्तीच्या भावाने त्याच्यापर्यंत तुम्ही हळूहळू स्टेप बाय स्टेप पुढे जाणार. त्या दोहीपैकी कोणत्याही एकाने सत्यत्वाची प्राप्ती होऊ शकत नाही. पण हे पण फायनल नाही, हे तिकडं घेऊन जायचं साधन आहे. मग साधने आपैसी सरती, तृप्ती झाली आहे जैशी साधने. ज्यावेळेला ईश्वराची भेट होती साधन अलीकडंच. त्या दोहीपैकी कोणत्याही एकाने सत्यत्वाची प्राप्ती होऊ शकत नाही, कारण ते मन बुद्धीच्या अतीत आहे. आणि हे दोघही कशात आहेत? मनात आहेत, बुद्धीमध्ये. परंतु मन आणि बुद्धी एकमेकात विलीन होतात तेव्हा त्यातून निर्माण होणाऱ्या उपकरणास श्रुती ग्रंथाच्या भाषेत अंतकरण म्हणतात. एकाने ते दोघं जर एक झाले तर अंतकरण वृत्ती होईल आणि अंतकरण वृत्तीतून तो एक प्रकाश निघेल. ते तिथपर्यंत तुम्हाला घेऊन जाऊ शकतो. ज्ञान हे जसे बुद्धीचे कार्य, भक्ती हे जसे मनाचे कार्य, तसे भावना हे अंतकरणाचे कार्य आहे. ज्या अर्थी अंतकरण म्हणजे मन आणि बुद्धी यांचा संयोग असतो, त्या अर्थी त्याचे कार्य हेही दोहींच्या कार्याचा संयुक्त परिणाम होय. ते जसे दोघं आहेत तसं ते कार्य जे करणारे हे ते बी दोघांचाच परिणाम आहे. एकटा मालकामुळं नाही मुलं बाळ होत किंवा एका मालकिनीमुळं नाही, ते दोघं पण त्या कार्याचे प्रवर्तक. जे ते मन आणि बुद्धीचे ऐक्य आधी. अर्जुना समत्व चित्ताचे तेच सार जाण योगाचे, जे ते मन आणि बुद्धीचे ऐक्य आधी. जे आकलन झाले असेल बघा, त्यांचा दोघांचा संयोग असतो, त्या अर्थी त्याचे कार्य हे दोहींच्या कार्याचा संयुक्त परिणाम होय. जे आकलन झाले असेल त्याची पूर्णत्वाने मनात भावना करणे आणि ज्याच्याविषयी भावना बाळगत असाल त्याचे पूर्णपणे आकलन करणे म्हणजे मनन होय. बघा कशी स्टेप आहे ते संयुक्त. जे आकलन झाले असेल त्याची पूर्णत्वाने मनात भावना करणे, कळाले ना, त्याच्याबद्दल भावना बाळगणे. आणि ज्याविषयी तुम्ही भावना बाळगत असाल त्याचे पूर्णपणे आकलन करणे म्हणजे मनन. इकडून निघाला ते भावना बळावल्या पाहिजे. बळवल्यानंतर त्याचं काय झालं पाहिजे? मनन झालं पाहिजे. भावनामय आकलन आणि आकलनपूर्वक भावना बाळगणे म्हणजे मनन होय. बघा दोन्हींचं काय वाक्य सांगितलं? भावनामय आकलन आणि आकलनपूर्वक भावना बाळगणे म्हणजे मनन होय. किती एक असं बारकावे त्याच्यातलं सांगितलेलं आहे. पवित्र श्रुती ग्रंथ फक्त समजावून घेऊ नका. झालं, ज्ञानेश्वरी वाचली, एकदा वाचल्याने कात बी नाही व्हायचा, पानाचा कात. एवढचा कात टाकला तरी पान तोंड लाल होणार आहे, पण एवढ्याने बी तू लाल होणार नाहीस. पवित्र श्रुती ग्रंथ फक्त समजावून घेऊ नका. ते कोणत्याही प्राध्यापकाला शक्य आहे, अभ्यासकाला कळून घ्यायला काय अवघड नाही. किंवा निव्वळ भावना विवश होऊ नका. निव्वळ भावना नाही पाहिजे, ज्ञान सहित भावना पाहिजे, तो अधोगतीला नाही जाणार माणूस. निव्वळ भावना सुद्धा परमार्थात खाली घेऊन जाऊ शकते. त्याचं प्रारब्ध असेल तर त्याला आणील वर, पण ज्ञान सहित भावना पाहिजे. निव्वळ भावना विवश होऊ नका. ते कोणत्याही सारासार विचारसरणीला शक्य असते. नुसत्या भावना करणं काय? नुसत्या भावना ते कोणत्याही सारासार विचारहीनाला शक्य असते. ज्याच्याकडे विचार नाही त्याला भावना करायला किती वेळ लावतो. भावना अधिक विचार ज्ञानाने येतात. तुम्हाला जे समजले असेल त्याबद्दल अंतःकरणात खरी खुरी भावना बाळगण्याचा प्रयत्न करा. प्रामाणिकपणा असावा. आपण काय म्हणतो, आपण प्रामाणिक पाहिजे. आपल्याशी आपण प्रामाणिक असलं पाहिजे. प्रामाणिकपणे जर सगळ्या गोष्टी केल्या तर ते हासिल होणार.
त्याबद्दल अंतःकरणात जे तुम्हाला समजले असेल त्याबद्दल अंतःकरणात खरी भावना बाळगण्याचा प्रयत्न करा. आपला तो प्रयत्न चालू आहे. आपली भावना खऱ्या आहेत आणि त्याचं कारण आहे ना त्यांचे आशीर्वाद आहेत म्हणून खऱ्या खुऱ्या होणार आपल्या. आणि तुम्हाला विलक्षण भावनांनी जे पक्के केले असेल ते समजावून घेण्याचा प्रयत्न करा. बघा आता तुमची भावना आहे त्या भावनांनी तुम्ही फिट होत चाललेले आहेत, तर फिट झालेले ते पण समजावून घेण्याचा प्रयत्न करा. नेमकं काय हे आजचा आपला प्रयत्न तोच आहे. आपल्याला बाबांनी जे दिलं ते आपल्या मनात भावना आहेत आणि बुद्धी काय काम करते, समजून घेण्याचं काम करते. आणि आता आपल्याला जेवढं कळालंय त्याच्यावर आपण आरूढ होण्याचा प्रयत्न करतोय. तुमच्या विलक्षण भावनांनी जे पक्के केले असेल ते समजावून घेण्याचा प्रयत्न करा. आता आपली भूमिका काय चालली आहे, आपल्याला जे कळालंय ते अजून क्लिअर करून घेण्याचा प्रयत्न चालू आहे. याप्रमाणे निधिध्यास करा, याप्रमाणे निधिध्यासन करा. त्याच्याबद्दल काय करा, तुम्ही सारखं मनात ते मला झालंच पाहिजे. ते ब्रह्म मी आहे यावर आपल्या अंतःकरणात मनन करा. बघा काय साधन सांगितलं. कशावर तुमच्या भावना पाहिजेत, कशावर तुमचं अंतःकरण हे झालं पाहिजे, मन आणि बुद्धीचं ऐक्य कशावर झालं पाहिजे, ते ब्रह्म मी आहे. ते ब्रह्म मी आहे यावर आपल्या अंतःकरणात मनन करा. त्यावर सातत्याने निधिध्यासन करा. सतत धरसोड नको. श्रुती ग्रंथाचा कितीही अभ्यास केला तरी तो तुम्हाला सहाय्यकारक ठरणार नाही. बघा तुम्ही किती अभ्यास केला असेल तर निव्वळ अभ्यास काय उपयोगाचा. ते ब्रह्म तू आहेस, ते तुमच्या अंतर्यामीचे आत्मतत्व आहे अशी उमज येऊ द्या. असे सम्यक ज्ञान होऊ द्या. सम्यक ज्ञान हा एवढे लाठेपणाचा उपाय जेथे आणू नव्हे म्हणेची देव, हा सम्यक ज्ञानाचा उपाय राहो ज्ञाना माझे. बघा उपाय माझे सगळ्या उपायांमध्ये हा उपाय राजा आहे सम्यक ज्ञानाचा. जेथे इतर एवढे पण वेगळं नाही. मनोनी आपण पया विश्व देखीजे, आपणची विश्व होईजे. हे साम्याची उपासे पंडू कुमारा, या साम्याची तू उपासना कर. हो हे विश्व आणि मी एक आहे अशा साम्याची तू उपासना कर. आणि अर्जुना साम्या परोते जगात दुसरं सुखच नाहीये. ते आणि ते आता यांच्या ओळीचं ते अंतर्यामीचे आत्मतत्व आहे अशी उमज येऊ दे, जाण येऊ दे. असे सम्यक ज्ञान होऊ दे जे जाती धर्म, जे जाती संप्रदाय कुल गोत्र यांच्या पलीकडचे असते. संप्रदाय अभिनिवेश असावा संप्रदायाचा, परंतु तो फायनल नाही याचा अभिनिवेश धरा. अहो हे सुद्धा विसरायचंय कधी. हे प्राप्त होत आल्यानंतर ते पण आठव पण नाही ठेवायचा, नाठव नाही ठेवायचा. एक काळापर्यंत एक गोष्ट धरायची असती. गणित सुटस तोपर्यंत हातचा धरायचा असतो आणि गणित सुटल्यानंतर हातचा सोडून द्यायचा असतो. किती सोपं उदाहरण. तसं ह्या सगळ्या गोष्टी जाती संप्रदाय कुल गोत्र यांच्या पलीकडे असते. ते सत्य तत्व म्हणजे ब्रह्म होय. त्याला जाते होय, त्याला संप्रदाय होय, त्याला कुल गोत्र आहे का. त्याच्या पलीकडे सत्य तत्व ब्रह्म आहे आणि ते सत्य तत्व ब्रह्म तू आहे. म्हणजे सगळं गळालं की नाही माग. जात संप्रदाय कुल गोत्र का खैर चंदन काष्ट, हे विवंचना तवच घटे. जवन घापती एकवटे अग्नीमध्ये. चंदन काष्ट आणि खैर ही वेगवेगळी लाकडं वेगवेगळ्या याची आहेत, परंतु ती जर एका होमात एका यज्ञात पडत नाही तोपर्यंत त्यांना वेगळं नाव आहे. आणि एकदा जर पडली का ती सगळी काय होऊन जाणार आहे, अग्निरूप होऊन जाणार. त्याच्या पुढे त्याच्या अजून एक आहे गंगा वगैरे. तोपर्यंत तववरीची आहाळ वहाळ ओहळ जवनोपोती गंगाजळ होऊन टाकती केवळ गंगारूप. आता पुढे मनोनिकुळ उत्तम न व्हावे
जाती अंतेच व्हावे पशुची. हा मग देह कोणता असू द्या, पर पशुचा असला तरी चालेल, पण तुम्हाला त्याच्याशी समन्वय साधता आला पाहिजे. तोपर्यंत काय होते, तोपर्यंत तोची वहाळ ओहळ जवन पवती गंगाजळ, मग होऊन टाकती केवळ गंगाजळ. तोपर्यंत त्यांना वेगवेगळी नावं. आता आपल्याला नावं तोपर्यंत आहेत वेगवेगळी, कुठपर्यंत, जोपर्यंत आपण त्या संगमामध्ये पूर्ण समरस होत नाही तोपर्यंत. सत्यतत्व म्हणजे ब्रह्म आहे. मग तो भारतीय असो की परदेशस्थ असो, ख्रिश्चन असो की मुस्लिम धर्मीय असो, स्त्री असो वा पुरुष असो, ब्राह्मण वैश्य असो वा शूद्र असो, ब्रह्म हे सर्व भेदाच्या अतीत असते. हा मशकू, हा गजू, हा श्वपजू, हा द्विपजू, पहिले इतरू आत्मजू, हे उरेल के. बघा, हे स्वप्न राहणार कुठं, ज्यावेळेला त्याला भेटल्यानंतर. हा ब्राह्मण, हा क्षत्रिय, हा श्वपजू, हा नातरी हे धेनू हे श्वान, एक गुरु एक हीन, हे स्वप्न कैसे जाणतया जागतया. बरोबर. आता कशी ज्ञानेश्वरी ही असं आहे, यायसेच संचले. कबीरा कुआ एक आहे पण हरी अनेक. न्यारे न्यारे बर्तनों में पानी एक, न्यारे न्यारे बर्तनों में पाणी एक, कबीरा कुआ अनेक आहे. आणि याच्यातला सिद्धांत कुआ एक आहे, हरी अनेक आहे. बघा, आता कुआ एक आहे म्हणजे ब्रह्म एक आहे, पण हरी अनेक आहे. आणि न्यारे न्यारे बर्तनों में पाणी एक. बघा, पाणी न्यारे न्यारे बर्तनों में पाणी एक, कबीरा कुआ एक आहे. बघा, हे पिंड हा जीव आणि तो ईश्वर, त्या दोघांच्या उपाध्या टाकल्या, पाणी एक आहे. येथे भेदभाव तरी किम देखावा, जय अहंकार उरला हो तो आधीच नाही आगवा विषमुखाई. बघा, भेदभाव कधी पाहतो, जेव्हा अहंकार आहे. तर आता अहंकारच नाही तर विषमता कुठे राहणार. कोणाला काय बोलायचं, अजून काय द्यायचं, पत्ता सोडायचा आहे, इस्पिकचा एक्का, मेंढी, हुकमी. कसं आहे, एकदम आनंदमय स्थितीमध्ये आपण ते समजून घेतोय. ही आपल्यावर ईश्वराची असणारी खूप मोठी कृपा आहे. मग ब्राह्मण वैश्य असो शूद्र, ब्रह्म हे सर्व भेदाच्या अतीत आहे. म्हणून भेदाभेद भ्रम किती लोकांना कळाल, याच्यावर काय विवेचन करणार. भेदाभेद भ्रम, भेदाभेद भ्रम. अरे सगळं विष्णूच आहे, पण भ्रम आहे. का भ्रम आहे, जोपर्यंत गंगाजळ होऊन न ठाकती किंवा घेपती धुराचे काय घेपाचे, हा घेपती एकवट अग्नी माझे, जोपर्यंत अग्नीत पडत नाही तोपर्यंत वेगळे, इकडे नद्या वगैरे येत तिकडे मिळत नाही तोपर्यंत. म्हणून तो भ्रम आहे. आणि भ्रम कसा आहे, जरी गंगा आहे, वाळे ओळे या उपाधीचं वर्णन केलंय का पाण्याचं वर्णन केलंय. आता उपाधी, पाणी मात्र न्यारे न्यारे बर्तनों में पाणी आहे की. मग ते कोणत्या याच्यात असं, अरे गटाराने सुद्धा कधी आपल्याला कमी नाही समजायचं. गटारातल्या पाण्याने मी समुद्र आहे आणि मला तिकडंच घेऊन जाणार आहे. उलट बघा, आता एकदम अनमोल सिद्धांताजवळ आलो आपण. गटार आहे ना, गटार ते लवकर समुद्राला मिळतंय. गंगेला लय फिरावं लागतंय, चारी धाम सगळं करावं लागतंय. हो, गटार लवकर जाऊन मिळतो. बघा, कोणत्याही भावनेतून तू या अर्जुना 9व्या अध्यायात मला माझ्याशी वैर कर, मैत्री कर, प्रेम कर, नाही तर बघतो माझ्याकडं कोणत्या भावनेने मी तुला माझ्यासारखा करीन. हागा गावरच भरले, पाणी पाटी देत मागे आले. परते सर, गंगा म्हणते का मागे सर, नाही ती आल्यानंतर या 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 आपल्यामध्ये या. बरं, एवढं येऊन ती फुगत नाही आणि किती पाऊस पडला तर ती ओसरत नाही का. हे असं चालू आहे. हे घटिका यंत्र इकडून उपासलेलं दिसतंय, वर पडतंय,
ज्यावेळेला वर पडतंय ते वर गेलेलं पाणी एवढं समुद्र फुगल, समुद्रातलंच वर गेलेलं आहे ते, आणि ते असं घटिका यंत्र परिभ्रमे गा सारखं चालू आहे. नाना पाणी म्हणून मासा, गंगानं सोडी जैसा, वरपडा झाला सर्व तीर्थासहित. त्यांनी त्या पाण्याला माश्याने पाण्याला सोडायचं नाही आणि पाणी माशाला सोडत नाही. आणि पाणी जसं जाईल भेटत भेटत सगळ्या तीर्थांना भेटत भेटत समुद्राला गेला का वरपडा झाला सगळ्या तीर्थांना भेटला. मेघाचे निमुखे निवडला, समुद्र बोधी पडला. हा, तो मागुता जैसाला आपण पे, तो पडला आणि परत मागुता आला. शरला सागर गंगा होगी मिळे, आपणच मिळे आपणा माझी. कोण कोणाला भेटतंय? देवच देवाला भेटतोय. काय बाबा जबरदस्त आहे काय चॅलेंज. नाही, आपली सर्वांची योग्यता तशी करून ठेवली बाबांनी. पट 55 पट पाचवीचा. मग 55चे 55 कितवीतले आहेत? पाचवीतलेच आहोत आपण. असे विश्वपट ब्रह्मदोरा, आपण दोन्ही बाजूनी तसेच आहेत. ब्रह्म हे नाम रूपातीत गुण अवगुणातीत असते. बघा, त्याला नाम नाही, रूप नाही, गुण नाही, अवगुण नाही असते. म्हणून त्रिगुणरहितम सद्गुरु तन्नमामी. सद्गुरु गुण अवगुणाच्या पलीकडे. म्हणून तो काही पदार्थ नव्हे. ब्रह्म हे देश काल वस्तू परिच्छिन्न नसते, ते त्याने संकुचित होत नाही. अरे त्या देशाला काळाला वस्तूला ते त्याच्यावर सामावून घेते, ते त्याच्यावर अवलंबून आहेत. हा त्याच्यात नाही तो हे करू शकत. हा 11वा श्लोकाचा संच, हा 11 श्लोकाचा संच ध्यान साधनेकरता स्फूर्तिदायक मार्गदर्शन ठरतो. 11 श्लोक ध्यान साधनेसाठी गेलेत आणि हे ध्यान साधनेसाठी तुम्हाला स्फूर्तिदायक मार्गदर्शक ठरतो. ध्यानाच्या वेळी तुम्ही जे श्लोक म्हणत असता ते श्लोक तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी सांगत आहात असे समजू नका. तुम्ही कीर्तन करताना आपण कोणाला सांगतो कीर्तन? सांगा बरं, समाजालाच की नाही? समाजाला सांगतो की नाही आपण? तुम्हाला उलट बोलायची मजा वाटते ना. आपण समाजासाठी नाही करत. ब्रह्मानंद परमानंद तो कधी भेटतो माहिती आहे का? ज्यावेळेला पैशानंद लोकानंद जेव्हा नको वाटतो त्यावेळेला आपल्याला तो कीर्तन प्रवचन करताना आपण सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भय डुल्लत असे आपल्याला आनंद होत असतो. आपल्याला आनंद झाला, सक्सेस प्रोग्राम. हा, आणि करायचे कोणासाठी? आपुल्यासाठी करतो असं प्रमाणे एखादं आपल्यासाठीच मी करतो, आपल्यासाठीच करतो आहे प्रामाणिक. दुसऱ्याला कोणाला तुम्ही जेव्हा श्लोक म्हणत असता ध्यानाच्या वेळी ते श्लोक तुम्ही दुसऱ्याला कोणाला तरी सांगत आहात असे समजू नका. तुम्ही केवळ स्वतःच उपदेश करीत आहात असे समजा. आपण दुसऱ्याला सांगतो ना अनुग्रह देताना, नाम सारखं जपत राहायचं, त्याच्यापासून बाजूला नाही राहायचं. नाम सांगतो तूच देवे, हे सांगत नसताना म्हणतो आपण आहे ना तिथं, आपण आहे ना तिथं. हा पाठ कोणाला चाललाय? आपल्याला. आपण विसरायला लागलो का देव गिराईक पाठवतो, महाराजांची रिव्हिजन करून या. आरसा काय करतो? आरसा कोणासाठी साफ करायचा असतो? आरसा आरशासाठी साफ करायचा असतो की नाही? आम्ही आरशासाठी साफ करायचा ना, मग आपल्यासाठी. तसं हे सगळं आपल्यासाठी आहे. तुम्ही केवळ स्वतःच उपदेश करीत आहात असे समजा. तुमची उच्चतर प्रज्ञा ही नीचतर बुद्धीस आव्हान करीत असते. तिथं गेलो बाई, हे संतांचं प्रज्ञेचं ज्ञान आहे स्वयंभू. आणि मग ते तुमच्या बुद्धीला म्हणतं इकडे हे असं कर. आता बुद्धीला कोण सांगतंय? प्रज्ञा म्हणते इधरा. हीच दिव्य बुद्धीस आव्हान करीत असते. हीच दिव्य आणि पवित्र भावना नेहमी स्वतःमध्ये बाळगीत जा. मी तो आहे, हे माझ्यासाठी आहे, हे माझ्यासाठी. प्रत्येक क्षणाक्षणाला मृत्यूशय्या तुमच्या जवळजवळ येत आहे. गतकालाच्या विषादाबद्दल आणि भविष्यकाळाची चिंता करण्यात वेळ दवडण्यास वेळ आहेच कोठे.
बरोबर आहेच कोठे प्रश्नचिन्ह. आपले कनसे साहेब रिटायर झाले, मग त्यांचे मित्रमंडळी भेटले. कसा काय वेळ जातो तुमचा? ते म्हणले आम्हाला वेळ पुरत नाही. तुमचा कसा काय वेळ जातो? ते म्हणले आम्हाला वेळ पुरत नाही. काय म्हणता? हो, इकडं करोडाच्या उलाढाली चालू आहे तिथं. मला माल होऊन जातोय माणूस. रात्रीचे लय खुश असतो आपण. सकाळीच आपण आराम करतो ना, तेव्हा ती सकाळी सुस्ती उडत नाही आपली. तोपर्यंत सकाळी ते म्हणतात तुम्ही जा रे बेटा, संध्याकाळी तुम्ही सकाळी आमच्या तावडीत आहे. तो प्रपंच रात्रभर पूर्ण आपण झोपल्यावर फिटिंग ओके करून टाकतो. वेळ कुठं आहे दुसऱ्याला घुसायला चान्स? भविष्य काळाची चिंता करण्यात डवडण्यास वेळ आहेच कुठे? वस्त्र आणि अन्नाची हां न हां काय काय वस्त्र आणि पोटाची नको चिंता करू. नको चिंता करू वस्त्र आणि पोटाची, आहे तो पांडुरंग. ते आमची काळजी करणार. बारकं पोरगं झोपताना काळजी करतंय. आता सांगा बरं, ते त्याला उद्या सकाळी लहान शिशूमध्ये त्याला नेऊन घालायचं आहे. शिशूमध्ये ते काळजी करतं रात्रीचं, सकाळी कसं जाईन मी? कोण नेऊन घालील मला? त्याची काळजी, तुझी चिंता तिशी आणि त्याशी सर्व आहे. डब्बा वगैरे सगळं आहे, सगळे त्याला काळजी. ॲडमिशनचे पैसे कोण जमा करणार? त्यांनी कधी विचार केलेला आहे? त्यांनी कोणावर भार घातला आहे? मम्मी पप्पावर. आता आपले मम्मी पप्पा कोण आहेत? पांडुरंग आमचा पिता, रुक्माबाई आमची माता, आहे का नाही? भाव पुंडलिक मुनी, चंद्रभागा आमची बहीण, सगळे गोतवळ असले आपल्याला काळजीच करायची काय कारण आहे? शिंदे साहेब आले नाही, ते म्हणले हाच माझा परिवार आहे, आता माझी कोण नाही. मी त्यांना सांगितलंय. गेले तर नाही ना? मला काल म्हणले आता बाबा मला आता जावंच वाटते कुठंतरी. मी म्हणलं जातानी सांगून जा बरं आम्हाला, काही सोय असली तर करू आमच्या त्यांनी, काय झालं तर. वैराग्य निर्माण होतं. ज्ञानाची ही दशा. ज्ञानाची सोय ऐसे करी ज्ञानाची सोय. आता आपली सोय पाहुणे रावळे करणार आपली. त्या येड्यांमध्ये नादीच नाही लागायचं. शहाणा परमार्थ करायचा असेल त्या पाहुण्यांना पण ही क्लिप पाठवायची नाही. ती येडी असतात, त्यांची बुद्धी ना पायाजवळ असते. अरे लग्नाला नाही आला, बाकीचं तर लय जमतं तुम्हाला जे जमायला पाहिजे ना ते जमत नाही तुम्हाला. त्याबद्दल आमच्या मनात तुमच्याबद्दल आदर आहे, पण काय करायचं? काय उपयोग नाही तुमचा कीर्तन प्रवचन करून. का ते यांच्यासारखं लुंडबुंड करीत नाही ना कुठं. हे लग्न बिग्न असल्यावर सदानंदाच्या नावाने हे खोट, भैरवनाथाच्या नावाने अबे ते तुकडे गोळा करायला ते, आणि आपण त्यांचे तुकडे गोळा करायला. यांना कोणाला बोलवलं नाही पाहिजे. हे काय देणार आहेत? ऐकत नाही त्यांचं. कारण आधी कशाला लागायचं आपण? यापुढे तरी निदान या कल्पनावर चिंतन करा. तुमचे हात पाय काम करोत बापुडे. तुमच्या मनाचा काही भाग तरी तुमच्या या दिव्य स्तराच्या कल्पनांची पकड घेऊ द्या. काय प्रमाण आहे बघा. एक भावगीत आहे, माझं शरीर काम करू दे पण मी तुझ्या याच्यावर आरूढ आहे. देह प्रपंचाचा दास सुखे करू काम. पुढे तुझे रूप चित्ती राहू मुखी तुझे नाम. देह प्रपंचाचा दास सुखे करू काम. त्याला करू दे, त्याच्या कामावर जाऊ द्या. पोरांना जायचं कामावर जाऊ द्या. आपण जाऊ इकडं मालिका मंदिर मध्ये, आहे की नाही? आपण काम करूया, आपलं काम करूया, आहे की नाही? श्लोक क्रमांक 255. जे परब्रह्म वाक आदी इंद्रियांना गोचर नसते. शांतामाई, हा बोलण्याने हरी सापडे ना बापा. भक्तीच्या मापा येईल हाता. बोलण्याने देव कळत नसतो. तो वाघ इंद्रियांना, वाक आदी इंद्रियांना म्हणजे सर्व ज्ञान इंद्रियांना, तो त्याला ते इंद्रिय त्याला कव्हर करू शकत नाही, किंवा त्याला आकलन करू शकत नाही, त्याला जाणू शकत नाही, न पाहू शकत नाही. का? जास्त लाईट आपल्या डोळ्यावर पडली तर दिसतच नाही पुढं काय. तेवढं ते सहस्त्रदळी उगवला सूर्य जैसा. बघा,
अति शुद्ध चित्त प्रकाश दृष्टीलाच केवळ गोचर असते. बघा, अति शुद्ध प्रकाश दृष्टीलाच केवळ गोचर असते. बघा, जे शुद्ध चित घन अशी अनादि वस्तू आहे ते ब्रह्म तू आहेस, अशी आपल्या ठिकाणी तू भावना कर. बघा, चित प्रकाश दृष्टीलाच केवळ गोचर असते. चित शुद्ध प्रकाश दृष्टीलाच, ज्ञानदृष्टीला. विमल बोध चक्षुष गोचरम. बघा, आता इकडं नाही ना लागलं ना त्याचं लिंक, कुठं जावं लागलं? विमल बोध चक्षुष. कोणत्या डोळ्याला दिसणार आहे? बोधाच्या डोळ्याला दिसणार आहे. नुसत्या बोधाच्या, विमलच्या बोधाच्या डोळ्याला. इथून पुढे सगळ्या मुलींचं नाव विमल. ज्याच्यात कोणताही मळ नाही अशा विमल बोधाच्या चक्षुष तो गोचर होतो. बाकी इतर दृष्टीस वाक आणि अधिक 4 ज्ञानेंद्रियांना गोचर होत नाही. पै स्थूल दृष्टी देखती माते, ते देखणे दान. तो स्थूल दृष्टीने जर मला पाहत असतील, 9 अध्याय 11 नंबर श्लोक, करेक्ट. स्थूल दृष्टीने मला पाहायला गेला तर मला न पाहिल्यासारखं आहे. स्वप्नीची हा, स्वप्नात रात्री अमृत पेला म्हणजे मरणार नाही असं नाही. तुझी पक्की झाली आता, डेट पक्की झाली की नाही. त्याच्या पुढे भाताची पेज पिऊन अमृताचे परिणाम इच्छिणाऱ्यांना ही गोष्ट कळू शकत नाही. मला फक्त मूर्ती स्वरूप पाहतात, मला माणसासारखं समजतात, ते मला प्राप्त होऊ शकत नाहीत. मातेने येणे प्रकारे जाणते जे ऐसेची, जाणते ऐसे मनुष्याने आकारे. बरोबर, ते म्हणून ज्ञानच ती करी ज्ञानाशी अंधारे. ज्ञानाशी अंधारे, ज्ञानच ज्ञानाशी करे अंधारे. ज्ञान आहे याला, पण हो मनुष्याच्या आकाराने देवाला बघतोय, तो त्याच्या अतीत आहे असं जाणेल तर मग याला ज्ञान आहे. पण या ज्ञानाने काय केलं? त्याला आंधळ करून टाकलं. यथार्थ ज्ञान कळून नाही दिलं त्याला. सद्गुरु कृपा कळे त्यासी जो शोधील आपणासी, पुढे येईल अनुभवासी. आपोआप वस्तू आपोआप वस्तू पुढे येईल अनुभवासी. आपोआप वस्तू आपोआप वस्तू पुढे येईल अनुभवाशी. दुसरी टूक जो शोधील आपणासी सद्गुरु कृपा कळे त्याशी. बघा, सद्गुरु कृपा कळे त्याशी कधी? लास्ट आपोआप. सद्गुरु कृपा कळे त्याशी आपोआप. हां, आपोआप वस्तूशी सद्गुरु कृपा कळे त्याशी. आपोआप ते भेटणार, मग ती सद्गुरु कृपा कळेल त्याला, अनुभव येईल आपणासी. कसं काय वाटते कपडे घेतलेले माझी? दुसऱ्याला विचारतोय माझी कपडे कशी? त्यांनी जर झालं याच्या 1000-2000च्या पैसे पडलं पाणी सगळं. कपडे घ्यायचे आपण आपल्याला आरशात जाऊन बघायचं ना, आरशातल्याला विचारायचं कसं काय दिसतं, तोही आपल्याला विचारेल कसं काय दिसतं. मग आपणच म्हणायचं छान दिसतो का, तो पण म्हणणार. झालं कार्यक्रम आपला छान. दासबोध करेक्ट. पण ती एक ढप आहे प्रत्येक ओळीची. ज्ञानेश्वरीची ओळ वेगळी, भागवताची वेगळी. ती ओळच सांगते मी त्यांची आहे. माऊलींच्या गावाला गेलो आणि माऊलींची मावशी भेटायला आली आणि त्यांचे काका आहेत ना मोठे नामांकित महाराज बाळकृष्ण महाराज पवार. आणि त्यांची मावशी आली, बाबा जय हरी. ओळखलं मला? नाही, मी बाळकृष्णाची. आता मी म्हणलं बाळकृष्णाची मला माहितीच नाही. मी माऊलींचे काका पवार काका, मी बाळकृष्णाची. तशी ही ओळ म्हणते मी भागवतची, ही काय म्हणते मी दासबोधाची, आणि ती तिसरी काय म्हणते मी ज्ञानेश्वरीची. आणि आपल्या नानींची एकदम सोनार की नाही एक लोहारची, मी भागवतची. नाही, अमृत अनुभवाची. तर आपल्याला काय आता पत्ता नाही शिंदे, काय आपल्याला काय ओळख आहे? आपली काहीच ओळख नाही आपल्याला.
जे परब्रह्म वाक आदी इंद्रियांना गोचर नसते, जे शुद्ध चित्त प्रकाश दृष्टीलाच केवळ गोचर असते. बघा इथे होतं शुद्ध चित्त प्रकाश दृष्टीलाच, पण दृष्टी या शब्दाने आपल्याला वाटणार तिकडे सांगितलं दृष्टीला नाही इकडे, पण शुद्ध चित्त प्रकाश म्हणजेच विमल बोध. शुद्ध मळ नाही, चित्त हो बोध प्रकाश स्वरूप, म्हणजे अज्ञानातली अंधारातली प्रत्येक गोष्ट प्रकाशित करणार ती त्या बोधाने. बोधानेच बोधाला जाणायचं, बोधानेच बोधाला जाणायचं. वेदेश्वरीमध्ये मला वाटतं बोधानेच बोधाला जाणायचं डायरीमध्ये. जे शुद्ध चित्त घन अशी अनादि वस्तू आहे बघा. शुद्ध चित्त तो प्रकाश घन प्रकाश आहे, भरला घन दाट अनादि वस्तू आहे. ते ब्रह्म तू आहेस. हा एवढी पावर माझी, बरं राजाला दिवाळी माहीत नाही असं. ते अनादि वस्तू आहे, ते ब्रह्म तू आहेस अशी आपल्या ठिकाणी तू भावना करीत जा. जे सर्व वाणीच्या पलीकडचे आहे, सकल वाक अगोचरम, कोणत्याही भाषेत कोणत्याही अभिव्यक्तीने ते कदापि व्यक्त करणे शक्य नाही. 36 भाषांनी 56 भाषांनी हा ती कोणत्याही भाषेने कोणत्याही अभिव्यक्तीने ते कदापि व्यक्त करणे शक्य नाही. हा मग याच्यावर मात केली म्हणायचं, त्याच्यावर मात केली. अजून एक वाक्य आपण मध्ये बोलायचं, ताण आणला. हा म्हणजे ज्ञानेश्वरीचं याचं 56 भाषेचा केलासी गौरव, भवार नवी नाव उभारली. म्हणजे 56 भाषा तिकडे घेऊन चालल्यात, पण त्या तिथपर्यंत घेऊन जाऊ शकतात, पण त्या तुम्हाला ते कसं आहे त्याचं यथार्थ वर्णन करू शकत नाही. तरी पण तुमच्यासाठी माऊलींनी हा ब्रिज बांधलेला आहे तिकडे जायला. कोणत्याही भाषेत कोणत्याही अभिव्यक्तीने कदापि व्यक्त करणे. अहो कोणत्याही शास्त्राची नाही ताकद, अवघीचं शास्त्रे अविद्या विनाशाशी पात्रे, वाचून न होती स्वतंत्र आत्मबोधे. त्याच्यामुळे आत्मबोध स्वतंत्र त्यांच्यामुळे नाही होणार. ते काय करणार, खडक मुरुम दगड बाजूला काढणार, पाणी पैदा करू शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ते जे कोणत्याही भाषेच्या कोणत्याही शब्दाच्या कोणत्याही वाक्प्रचाराच्या कवेत कधीच येणार नाही. म्हणून कसे बोटाने दाखव मी सांगू शकत नाही, त्याचा आता तू काय घे अनुभव घे. जसं खूपच गोड आहे हो पेढं, खूपच गोड आहे पेढं, खूपच गोड आहे. तो म्हणेल का खूपच गोड आहे, आणि म्हणलं तरी त्याला कळेल का नाही गोड आहे. आपण म्हणलो पेढा खूपच गोड आहे, खाल्लेला माणूस, आणि तो बी म्हणतो खूपच गोड आहे, खूपच गोड आहे. तो बोलेल खूपच गोड आहे, पण त्याला गोड आहे कळेल की नाही. खादिल्याची गोडी देखली अशी नाही, बोलिली अशी पण नाही, है की नाही. वाक्प्रचाराच्या कवीत कधीच येणार नाही, ते सत्य स्वरूप होय. या महान सत्यत्वाचा विचार करणे शक्य नसते, आणि म्हणून वैखरी व्यक्त करता, म्हणून वैखरीने व्यक्त करता येणे शक्य नसते. वैखरी व्यक्त करून परेहून परते बोलणे खुंटले, वैखरी कैसेनी सांगे. किती आटापिटा केला तर बाबांनी आपल्याला असं नुसतं सांगत राहिले असते आणि महावाक्याचा उपदेश केलाच नसता, कृपा केली नसते, फक्त सांगत राहिले असते, कळालं असते की नाही आपल्याला. नसतंच कळालं, जा किती सांगितलं असतं नसतंच कळालं. गॅस पेट रे बाबा, गॅस पेट रे बाबा, गॅस पेट रे बाबा असं दिवस रात्र जर जप करीत बसलो आपण आणि टिचकी मारलीच नाही, पेटेल का नाही गॅस? नाही पेटणार. किती सांगत बसा, किती सांगत बसा, नाही. पण त्या दोघांची गाठ पडे, मिळालेलं नाम आणि ऐकलेले बोध, या दोघांची स्पार्क. स्टार्टर मारला म्हणजे काय होतं, प्लगच्या तिथं स्पार्क होतं आणि झटकणी पेटलं जातं. लायटरच्या तिथं काय होतं, स्पार्क होतं, झटकणी पेटलं जातं. हे नाम आणि आतला तो बाटला, त्याने ते पेटलं जातं.
वैखरीने व्यक्त करता येणे शक्य नसते, तथापि प्रज्ञादृष्टीच्या साहाय्याने त्याची अनुभूती घेता येते. थोडंसं वेगळं राहून त्याच्यापर्यंत अनुभूती घेता येते. ज्यावेळेला अनुभूती घेते तेव्हा थोडा पॉईंटने आपण मागेच असतो, म्हणून म्हणतो मला अनुभव आला बरं का, अनुभव आला बरं का, आता मला अनुभव आला बरं का. म्हणजे अर्धा बुडालाय आणि तो म्हणतो बुडालो बरं का, बुडालो बरं का, बुडालो बरं का. गेली ना लोक धावत सगळे, बुडालं बरं का. सगळे हसायला लागले. अरे येड्यांनो हसता का, कुठं रे बुडाला अजून तू तू कुठं बुडाला अजून. अरे शहाण्यांनो बुडालो तर म्हणून एक पॉइंट संतांना मागे राहून आपल्याला सांगावं लागलंय. त्यांनी थोडं मागं राहिलेत. अद्वैतात सुद्धा त्यांनी थोडं द्वैत, शून्याची तुमची ओढ, शून्य सांगण्यासाठी शून्य दावावी झाली तर एक बिंदूले पाहिजे. बघा, अद्वैत सांगण्यासाठी द्वैत पाहिजे. नाही म्हणून त्यांनी ठेवून सांगितलेले, थोडंसं द्वैत ठेवून आपल्याला ते सांगतात, नाही तर सांगू शकत नाही. प्रज्ञादृष्टीच्या साहाय्याने त्याची अनुभूती घेता येते. पांडुदादाला जमणार आहे का नाही. बिमल बोध चाक्षु, शुद्ध बुद्धीने केवळ तुम्हास त्याचे आकलन होऊ शकेल, म्हणून बोध दिला मज सांगाते. मार्ग दाविला नीट, भ्रांती ही समोर गेली, दिसू लागली वाट, चालता चालू लागलो सपाट, चालता धनुर्धरा, चालता नाचता प्रेमे छंदे, चालू लागलो सपाट, एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ. धर्म जागो गुरु महिमा, देही दाविला देव द्रौपद. हसायला हवं. शुद्ध बुद्धीनेच केवळ तुम्हाला त्याचे आकलन होऊ शकेल. जी बुद्धी हिंदोळे घेत नाही ती शुद्ध बुद्धी होय. आता आपण हंडे डोक्यावर घेऊन चाललो, पाण्याचे भरलेले अर्धे नेलेत का आपण? तुम्ही नेलेत ना विनायक, तुम्ही नेलेत वाटतं, हां का नाही? गुडू 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 हलत राहतो. ते माणसाला हलवतं, मुंडकं हलवायला होतं, मुंडकं नाही हललं तरी कोण हलवतंय? बुद्धी. कोणती बुद्धी? जी बुद्धी आणि हिंदोळे घेते ती बुद्धी शुद्ध, ती शुद्ध बुद्धी. हां नाही, शुद्ध बुद्धीने केवळ तुम्हाला त्याचे आकलन होऊ शकेल. जी बुद्धी हिंदोळे घेत नाही ती शुद्ध बुद्धी होय. बुद्धी वासनांमुळे हिंदोळे बसत असतात. म्हणून जिच्या अंतकरणातील वासना, म्हणून जिच्या अंतकरणातील वासना कमी झालेल्या असतात. जिच्या म्हणजे कोणाच्या? बुद्धीच्या. सुप्त चेतन, बरोबर ना? सुप्त चेतन आणि अचेतन मन याचा निराश झालेला असतो. बघा, सुप्त चेतन आणि अचेतन मन, एक प्रगट आहे मन आणि एक गुपचूप आहे. ते बरोबर आलं का सावज याच्यावरती का बरोबर ते त्याच्यावर हे करतं, अटॅक करतं. त्याचा निराश झालेला असतो. दोन्ही मनांचा काय झाला? निराश. अशीच व्यक्ती आपली बुद्धी शांत चित्त आणि समचित्त करू शकते. जिला सूक्ष्म ज्ञानशक्ती झालेली असते अशा शुद्ध बुद्धीने आत्म्याचे दर्शन होऊ शकते. ते दुसऱ्या कोणत्याही उपकरणाने होत नाही. रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी. साजनी ज्ञानेश्वर महाराज कोणत्या बाईला सांगायला गेले? साजनी रूप पाहता लोचनी, आणि मला सुख झाले ग साजनी. साजनी म्हणजे कोण? बुद्धी. 7 श्री वर्गापैकी 7 विभूती 10व्या अध्यायात सांगितलेल्या आहे. श्री वर्गापैकी 7 विभूती: शक्ती, धृती, मेधा, संपत्ती, बुद्धी. 2 राहिल्यात. जाऊ, पासिंग पुरते मार्क पडली बस झाली. सगळा पेपर तुळी सोडवायचा आहे आपल्याला. सांगू शकता? 10वा अध्याय, श्री वर्गापैकी 7 विभूती. कीर्ती झाली, संपत्ती झाली. कीर्ती, शांती,
काय मामी किती वेळ सेम टाईमला का नाही? मामी मी बरोबर आहे गाडीत, सेम टाईमला आहे. मामा तुम्ही पण आहेत. शांती. हम कहाँ से भी बोल सकते हैं. जिला सूक्ष्म ज्ञान शक्ती आलेली असते अशी शुद्ध बुद्धीने आत्म्याचे दर्शन होऊ शकते. ते दुसऱ्या कोणत्याही उपकरणाने होत नाही. बघा म्हणून माऊली स्त्रीवाचक म्हणजे साजनी म्हणजे कोण? बुद्धीला म्हणतात. मी पाहिला, तुम्हाला मदत केली. आणि साजनी म्हणजे त्या आत्म्याची ती पत्नी. आत्म्या मिळे कांती सर्व इंद्रियांच्या वृत्ती घे पुण्या आपुल्या हाती. बरं, बुद्धी आत्म्यामुळे कांती जेवी. सगळ्याच ओळी पूर्ण म्हटल्या पाहिजेत असं बी नाही. मग फक्त कांती पाहिजे तर बुद्धी मिळे आत्म्या कांती जेवी. प्रज्ञा बुद्धी आत्म्यामुळे कांती जेवी. प्रज्ञारूपी बुद्धी पांडुरंगरूपी आत्मा कांती मिळे जेवी. ओळख पडली ना? गाठ पडे ठकठका त्याचे वर्म जाणे तू का. शुद्ध चितघन ती. शुद्ध चितघन म्हणजे काय? ती काही वस्तू मात्राची जाण नव्हे. ती शुद्ध जाणीव तत्व, ते शुद्ध जाणीव तत्व असते. कशाची ओळख झाली? तो जरी एखाद्या व्यक्तीशी बोलला, बरं झालं तुम्ही भेटले, लय आनंद झाला, हे बोलत असताना सुद्धा त्याला पहिलं सांगले बाबांनी, जे जे भेटे भूत ते ते मानिजे. आणि तो म्हणतो बरं झालं भेटले तुम्ही, मला लय आनंद झाला. कोण भेटलं त्याला? ते ते जाणीजे. आता तो वस्तूशी बोलतोय, व्यक्तीशी बोलतोय, कोणाशी बोलतोय? देवा सवे व्यवहारिते. ते शुद्ध जाणीव तत्व असते. आधी नसतो, ज्यास जन्म असतो. बघा, आधी नसतो, ज्यास जन्म असतो, निर्मिती, त्यालाच आधी असतो. बघा, ज्याला आधी नसतो, ज्यास जन्म असतो, निर्मिती, त्यालाच आधी असतो. बघा आता कसा घोटाळा आहे. हा, आधी नसतो, ज्यास जन्म असतो, निर्मिती, त्यालाच आधी असतो. ज्याला आधी असतो, आधी नसतो. नाही, शेवटी आधी असतो आहे ना? नाही काय सुचले ना काका, सांगा बरं. नाही ना? बघा, ज्या आधी नसतो म्हणजे तो अनादी. आधी नसतो तरी म्हणावं लागते. आधी असतो, ज्यास जन्म असतो, निर्मिती, जगताचे वैभव निर्माण होत असते म्हणून त्याला आधी असतो. जगताचे वैविध्य, बघा, जगताचे वैविध्य निर्माण होत असते म्हणून त्याला आधी असतो. कोणाला? जगताला. ब्रह्म ते की ज्यापासून सर्व काही निर्माण झालेले असते. बघा, आधी नसतो, नंतर जन्म असतो आणि त्यालाच आधी म्हणतात. म्हणजे पहिलं नव्हतं पण आता दिसतोय. पण दिसतोय म्हणजे आधी असतो, आधी असतो. सांगू, बाबा म्हणले तुम्ही कधी जन्माला आले? 70ला जन्माला आलो. जन्माला आलो याचा अर्थ आधी असतो पण आधी नसतो. गा, जन्माच्या अगोदर असतो का? व्यक्त रूपाने नसतो पण आधी तरी पण असतो. काय बाबा, आधी नसतो जन्माच्या अगोदर आधी नसतो पण जन्माला आला तरी आधी असतो. आधी असतो. हा, त्याला आधी असतो. बीज मोडे झाड होय, झाड मोडे बीज होय. हा, असे कोटी जन्म जाय पण जाती न संपे ना. न म्हणजे संपत नाही असं त्याचा अर्थ आहे त्याचा. जगताचे वैविध्य निर्माण होत असते म्हणून त्याला आधी असतो. ब्रह्म ते की ज्यापासून सर्व काही निर्माण झालेले असते म्हणून ते अनादी असते. जग नव्हतं की नाही, पण मग पहिले तो दिसत नव्हता, पण ज्या अर्थी जग झाले त्या अर्थी त्याचा कोणतरी करताय म्हणून तो अनादी आहे. ते महान ब्रह्म तू त्या ह्या सत्यतत्वावर चिंतन कर. असा आहे. मी जगत नव्हतं तेव्हा तो नव्हता असं नाही, पण तो होता म्हणून जगत आहे. आणि ते मी आहे म्हणजे मी कसा आहे?
जगाच्या अगोदरचा आहे आणि तो जो अगोदरचं जे ब्रह्म आहे त्याच्यामुळे जगत निर्माण झालं, तो मी आहे. श्लोक क्रमांक 255 संपलेले आणि अजून किती 5-7 मिनटं आहेत मला वाटतं. हा अजून 6 मिनटं आहेत, आपण बघूया. यत ब्रह्म, जे परब्रह्म, शुद्धाधी पिपासादी 6 विकारांनी स्पर्शित असते, अस्पर्शित असते. बघा, जे परब्रह्म शुद्धादी पिपासादिक 6 विकारांनी अस्पर्शित असते, त्याला कोणताही स्पर्श नाही म्हणून काय उर्मी 6 केला षडउर्मीचा मार. ते त्यांनी नाही दाबले जात, ते यांच्यामुळे आहेत, त्यामुळे त्यांना ते स्पर्श करू शकत नाही. जे ब्रह्म आहे त्याला ते 6 विकार स्पर्श करत नाही. ज्याचे योगीजन हृदयात चिंतन करतात त्या परमात्म्याचे, ज्याला हे 6 विकार स्पर्श करीत नाही, बरोबर ना काका, त्या परब्रह्माचे योगीजन हृदयात चिंतन करतात. जे ज्ञानेंद्रियांना आकलन होत नाही, जे 6 गुणांनी स्पर्शले जात नाही, योगी लोक ज्याचं चिंतन करतात ते ज्ञानेंद्रियांना आकलन होत नाही, जे बुद्धीला जाणता येत नाही, जे दोषाला पात्र असत नाही, ते परब्रह्म तू आहे. तत् ब्रह्मत्वत्व असी, ते तू आहेस अशी आपल्या ठिकाणी तू भावना करी जा. आता बघा, तू मी आपण या जगात राहणार, पण मी ते परब्रह्म आहे, मला हे 6 विकार स्पर्श करू शकत नाही. आणि योगी लोक जास्त ध्यान धारणा करतात, तेच तत्व मी आहे, पण ते आपण जर बुद्धीचे तारे तोडायला गेलो तर कळणार नाही. त्याला दोषास ते पात्र नाही हा बोध देऊन अर्जुनाला सांगितलं, कर लढाई, तुला दोष लागणार नाही. त्यांनी धनुष्य का टाकलं होतं, का रडत बसला होता, मला दोष लागेल आणि सगळं पाप माझ्या डोक्यावर येईल. असं जे ते कशाला स्पर्श करू शकत नाही, ते परब्रह्म तू आहे. 6 शत्रू षडउर्मी सर्व मानवांना समान असलेली ही 6 दुःखे समुद्रावरील लाटांसारखी एकावर एक अशी उत्पन्न होत असतात, एकावर एक फ्री, आणि त्यांच्या खवळलेल्या लाटावर जणून इकडून तिकडे फेकली जातात. पण जर का त्या तत्वाचा बोध झाला तर हा खवळलेला समुद्र एका क्षणात शांत. ती दुःखे अशी क्षुधा, तृष्णा, खाणं, अपेक्षा, म्हणून तुकोबाराय म्हणतात, मला वाटते हे सगळ्यांना हे त्रास देतात आणि मला कसं काय मी वाचलं, कौतुक वाटे झाली ते वेचाचे, नाव मंगळाचे तेने गुणे. मला कौतुक वाटतं. काय, दुसरं चरण, आता निश्चिंतेने पावलं विसावा, त्याचं ती पुढचं फक्त खुंटली या धावा, तृष्णेची याचं कौतुक मला वाटतं. ती आटोक्यात येत नाही, पण मला कौतुक वाटतं. कसं काय झालंय बघा. तृष्णा, तृष्णा अशा अपेक्षा, दुःख निर्माण करणाऱ्या विषय वस्तूबद्दलचा क्रोध, सुख देणाऱ्या वस्तू विषयाबद्दल भ्रांतमय मोह, जरा आणि मृत्यू. जीवनातील या 6 दुःख तरंगांनी जे जिंकले जात नाही, बघा आता, जे जिंकले जात नाही कोण, यांच्याकडून ते ब्रह्मतत्व जिंकलं जात नाही, म्हणजे ते पराजित नाही होत यांच्याकडून. हे डेंजर शत्रू आहेत, पण ते जिंकतं. तू तसा जिंकावा, मग तू कधी जिंकू शकतो, तत्वमसी, ते ब्रह्म मी आहे तेव्हाच जिंकावा संसार आहे, त्याच्याशिवाय जिंकूच शकत नाही. तो किती आदबला तरी ते दुःख तरंगाने जिंकले जात नाही. आणि ज्याचा त्याच्याशी संग होत नाही ते म्हणजे अनंत जाणीव तत्व होय, जे या शत्रूंकडून हरलं जात नाही, म्हणजे ते जिंकत नाही, हा हरला जात नाही, आणि ते कशाशी संग लिप्त होत नाही, ते ब्रह्म तू आहेस. आपण थांबूया इथे. आपण 256ला एंट्री मारून थांबलोय. आजचा आपण 254 आणि 55, 56ला थांबतोय आपण. 56 अर्ध्यावच गेलेले. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा, अधिष्ठान विवेक चुडामणी ग्रंथ, संत मालिका, तसेच तुम्हा संत वृद्धांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे
पूर्ण विराम देऊया. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार हरिनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा मोरया. आकार विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ सोसावे तोषोनी मज द्यावे तसाय दानही. जय करांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाव जो जे वांचिल तो ते लाभो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी भेट तुझ्या होता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलणे जे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे लांछन. मार्तंड जे तापहीन हे सर्वाही सदा सज्जन. स्वैर होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिनी लोकी. भजी जो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजय होवावे जी एक म्हणे श्री विश्वेश्वरा हो. होईल दान फसाहो येमेव ज्ञानदेव सुखिया झाला. येमेव ज्ञानदेव सुखिया झाला. येमेव ज्ञानदेव सुखिया झाला. हरि ओम शांती शांती.